अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय इम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज हा मानाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, पायाभूत सुविधा, संशोधन व नवोपक्रमातील योगदानाची दखल घेत हा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवे अभ्यासक्रम, कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षण आणि उद्योग शिक्षण संस्थांमधील सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. एप्रिशिएशनल अमेंडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत BA लोकप्रशासन, BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि BCom अकाउंटिंग यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने बहुविषयक कौशल्याधिष्ठित व संशोधनाभिमुख शिक्षणावर महाविद्यालयाचा भर आहे. महाविद्यालयाला यापूर्वी नेकचा A दर्जा तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2 वेळा बेस्ट कॉलेज पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहदरे, उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भावकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आटरे पाटील, सहसचिव मुकेशजी मुळे, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सांगडे यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर या स्वायत्त महाविद्यालयाला काल 2016च्या विद्यापीठ कायद्यानुसार, त्याचबरोबर 2023 मध्ये जो परिनियम आहे त्या परिनियमानुसार अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय, ज्याला आपण इम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज असं म्हणतो, हा दर्जा न्यू आर्ट्स महाविद्यालयाला प्रदान केला आहे. तसे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने न्यू आर्ट्स महाविद्यालयाला दिलेले आहे. 5 वर्षापूर्वी 2021 साली हे महाविद्यालय स्वायत्त झालं आणि 5 वर्षानंतर हा जो दर्जा आहे इम्पॉवर्ड ऑटोनॉमीचा, तो 5 वर्षामध्ये तुम्ही स्वायत्त महाविद्यालय कसं चालवलं, तिथला BOS बोर्ड ऑफ स्टडीजच्या मीटिंग कशा घेतल्या, सिलेबस कसा डिझाईन केला, त्याचबरोबर करिक्युलम तुमचं डिझाईन कसं होतं, तुमचं गव्हर्निंग काउन्सिलच्या कसा मीटिंग झाल्या, त्याचबरोबर ॲकॅडमिक काउन्सिलने कसे निर्णय घेतले, ॲकॅडमिक ऑडिट कसं झालं, त्याचबरोबर फायनान्स कमिटीचे रिपोर्ट काय आहे, तर या सगळ्या गोष्टींची तपासणी ज्या कमिटीनं केली आणि त्या कमिटीनं निर्णय घेतला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, आणि हा अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय दर्जा प्रदान केला. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर गोसावी सर, त्याचबरोबर प्रकुलगुरू माननीय पराग काळकर सर, प्रफुल्ल पवार सर रजिस्ट्रार यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर या स्वायत्त महाविद्यालयाचा हा जो दर्जा आहे की या इम्पॉवर्ड ऑटोनॉमीमुळं विद्यार्थ्यांना मार्कशीटवर, डिग्री सर्टिफिकेटवर विद्यापीठाचा तर लोगो असणारच आहे, परंतु कॉलेजचा सुद्धा लोगो त्याच्यावर असणार आहे. आणि या पुढील काळामध्ये अनेक कोर्सेस, मग सर्टिफिकेट कोर्सेस असतील, डिग्री प्रोग्राम असतील, तर ते राबवण्याचं स्वातंत्र्य हे या महाविद्यालयाला प्राप्त झालेलं आहे. आणि या ऑटोनॉमीच्या दर्जामुळं महाविद्यालयाची एक वेगळी वाटचाल आणखी सुरू झालेली आहे की एक 5 वर्षातला जो स्वायत्त महाविद्यालयाचा प्रवास हा खूप चांगला राहिलेला आहे. आणि यामुळं भविष्यात सुद्धा या महाविद्यालयाला खूप चांगल्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. माननीय संस्था चालकांचेही मी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी सपोर्ट केलेला आहे. या महाविद्यालयाचे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, उपप्राचार्य असतील, त्याचबरोबर IQACचे आमचे कोऑर्डिनेटर असतील, IQACची टीम असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्व घटक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ह्या सर्व घटकांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. ॲल्युमनाई जे आमचे आहे, माजी विद्यार्थी संघ, तर त्याचाही मोठा वाटा या यशामध्ये आहे. मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि या निमित्तानं की खरंच आपल्या महाविद्यालयाचा एक आनंदाचा क्षण हा आहे. धन्यवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे इम्पॉवर्ड ऑटोनॉमस दर्जा दिलेला आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर की जे लोगो विद्यापीठाचाच असायचा, या आताही तो लोगो विद्यापीठाचा आहेच, परंतु त्यासोबत आपल्याला आपल्या महाविद्यालयाचा लोगोसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे, कॉलेजचं नाव त्याच्यामध्ये येतं. आणि यामुळं फायदा काय होतो की हा विद्यार्थी की हा एका दर्जेदार महाविद्यालयात याचं शिक्षण झालेलं आहे असं जेव्हा ते नाव वाचून इतर कंपन्या असतील किंवा ज्या ठिकाणी तो जातो, इंटरव्ह्यूला जातो, तर त्याचा फायदा
हा होतो. इम्पॉवर्ड ऑटोनॉमस हे जे टायटल आहे यामधून डिग्री घेतल्याचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि म्हणून की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. AEDP अंतर्गत म्हणजे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम जो आहे त्या अंतर्गत की BA लोक प्रशासन हा विषय नव्याने चालू केलेला आहे. BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि BCom अकाउंटिंग हे विषय आम्ही सुरू केलेले आहेत की यामध्ये विद्यार्थ्यांना 2 सेमिस्टर हे बाहेर इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिससाठी त्यांना जाता येईल आणि हे 2 सेमिस्टर त्यांनी तिथं केल्यामुळं की त्यांना प्रत्यक्ष जो उद्योग व्यवसायातला अनुभव आहे हा अधिक चांगला होईल आणि ते जेव्हा जॉबला जातील तेव्हा या डिग्रीचा त्यांना फायदा होईल. त्यामुळं आता BA प्रशासन जे आहे लोकप्रशासन, खरं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये जेव्हा मुलं जातील तेव्हा त्यांना एक म्हणजे त्यांचं एक त्याची तयारी आत्ताच होईल आणि बाकीचेही विषय आहेत की अकाउंटचा आहे, त्याचबरोबर वाईन टेकचा आहे, हॉस्पिटॅलिटी स्टडीचा आहे. तर या विषयात अधिकाधिक मुलांनी प्रवेश घ्यावा आमच्या आणि